हाय फ्रेंड्स, नमस्कार, जय महाराष्ट्र. ही आमची मिम्मी, ब्राउनी, लाली आणि ती लिलीची बहीण फायटी. इतके शांत स्वभावाची लेकरं आहेत आणि कारण नसताना लोक आमच्या लेकरांना बदनाम करतायत. बघा, इथं एक छोटंसं मंदिर आहे, त्यामुळे मी खालीच देते त्यांना खायला. चला मिम्मी. ही का खात नाही काय माहिती, हिचं काय असतंय. चल हिरोईन, हे हिरोईन उठ उठ लवकर, चल चल उठ इकडे. चल उठ 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 लवकर, उठ 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 लवकर, उठ उठ. सेकंड सेकंड दे, सेकंड दे, उठ लवकर. हे बघ इथं ठेवलंय, खा खा लवकर, उठ लवकर. ब्लॅकी ये लवकर, ये लवकर. खा ब्लॅकीस, अजून देते तू ते, खा खा पटकन. माऊ तर काय, माऊ इकडे चल, ये लवकर इकडे ये, पटकन खायला देते, लवकर ये. मॅडम रस्त्यातच बस. ए जा तू, तुझं खा, इकडे ये पटकन. तुला रस्त्यात दिल्यावरती लोक माझ्याशी भांडतील ना. ए हिरोईन, हां इतके नखरे का? उठ लवकर, उठ. लाड करायला वेळ नाही, उठ लवकर, उठ पटकन. धर उठ, खा रस्त्यातच आता, खा झोपून खा, नाहीतर पालती पडून खा. आणि तिकडे ठेवून जाते तुला. हे हिरोईन, कसं वाटतंय ते रस्त्यात झोपून खायला, कसं वाटतंय? चला, किती सुंदर पिल्लं आहेत बघा. कोणाला हवी असली तर सांगा. हे आमच्याकडं अशी पिल्लं आहेत, गोड गोड छोटुली. या मॅडमला पिल्लं आहेत, हिची पण, आणि दूध पाजते ही. आणि चिनीची मुलगी चाया आहे. ए चलो, कोण कोण झोपलंय? अरे बाप रे, जुजू कोण कोण करतोय रे? कोण जुजू करतोय? कोण जुजू करतोय? पिल्लू, काय जुजू जुजू चाललंय का? जुजू जुजू चाललंय? गाई गाई चालली, गाई गाई चालली. ए पिल्लू, मी इतके घाबरले ना, हे अशा अवस्थेत झोपली होती. मला वाटलं कोणीतरी यांना, म्हणजे वरच्या पिल्लांना असंच मारलं ना, त्यामुळे भीती वाटते. काय करणार? ए पिल्लू, खाऊ खायच्या, खाऊ खायच्या, खाऊ खायच्या, काही खायच्या. कोणाला कोणाकोणाला खायचं आहे? मम्माला खायचा का मम्माच्या मुलांना खायचं आहे? बघा किती जण आहेत, बापरे, 12 जण पिल्ले, 3 नाही तिथे. ब्राउनी तू मागे सर, मी त्यांना देणार आहे खायला पिल्लूंना आणि पिल्लूच्या आईंना. चल हो मागे सर, हे मागे सर ब्राउनी. बघा कसे तुटून पडलेत, बापरे. ब्राउनी 2 मिनिटं थांब, पिल्लूला खावले, पिल्लूच्या मम्माला खाऊ देत. नुसते तुटून पडलेत. अरे तुझ्या पर तोंडातली लाळ माझ्या पायावर पडती ना बाबा. जरा मागे सर, मला यांना देवतेत अगोदर. सरा मागे. चल ब्राउनी, मी देते, थांब तुला देते, 1 मिनटं थांब. इकडे ब्राउनी, इकडे चल, चल ये, सर ये मागं, घे जॉय इकडेच. बाकीच्यांना काही काय. ब्रुस कंटाळला तिथेच बसलाय. बाकीचे झोपलेले आहेत बघा, अजून उठले नाहीत. आणि वीरला आमच्या टेकडीचा रस्ता माहीत असल्यामुळे चालतो होतो. पहिल्यांदा मी वीरला 8 वर्षातून गाडीवरती आणले, कारण मला त्यालाचा बॅलन्स जमत नाही आणि तो खूप हालतो. बाळा तुला रस्ता माहिती आहे ना, चल. याला आणलं ना की मला फक्त इथले जे 10-15 डॉगी आहेत ना, 15-20, त्यांनाच खायला देता येतं. कारण बाकीची डॉगी याला हे करत नाहीत ना, म्हणजे खूप भुकतात अंगावरती. ज्यांच्यामध्ये हा म्हणजे असतो ना इथे, आता बघा टेकडीवरचे डॉगी याला हे करतात. आणि माझ्या सोसायटीतले आला शोना, हे रे राजा, चल 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 चल,
हे बघा असं यायचं इकडनं. त्याला टेकडीवरचं प्रत्येक रस्ता माहिती आहे आमच्या वीरला बघा. त्याला सांगावं लागत नाही. चल 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 बबुडी, चला 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 पुढे पुढे चला या. आज मी एकतर शूज घातले नाही, घाई स्लीपर घातली, त्यामुळे चालता येत नाही टेकडीवरून. इतके सुंदर सुंदर पक्षी असतात ना इकडे. आणि माझा दुसरा चॅनल आहे बघा आपला यूट्यूबला, संगीताज स्ट्रीट टेल्स. तर प्लीज त्या चॅनलला जाऊन माझे व्हिडिओ बघत जावा. हे बघा इकडे यायचं म्हणजे एवढी भीती असते ना. ह्या दारूच्या बॉटल बघा, म्हणजे हे 1-2 नाहीत, असे हजारो बॉटल्स इकडे आहेत. या सगळ्या दारूच्या बॉटल्स आहेत. त्यामुळं माझा दादा एवढा ओरडतो मुलं की इकडं नको जाऊ, कारण खूप घाणेरडे लोक इकडं असतात बघा. सगळे बेवडे, ड्रग्सचा धंदा झाला इथे सगळा आणि दारूचा. चल बाबडी काय करते तू? तर एक दिवस या सगळ्या गोळ्या करावं लागणार आहेत. अक्षरशः अख्खी टेकडी ना दारुड्या लोकांनी सगळं टेकडीचं वाटोळं केले इकडे येऊन. काय होतंय? कशाला ओरडतोस? आम्ही आलोय ना फिरायला. चल वीर, हे बघा ही आमची लेकरं आली पळत. काय लाली? ही आहे माझी लाली, हा डॉन आणि ती चमेली. अरे वीर बेल्ट घाल, कारण ती दुसरी 2 डॉगी आहेत ना खूप, ते आलेत बघा फिरायला. बघा मॅडमला खायचं नाही आहे. सगळ्यात छोटी आमची टेकडीवरची लाली. लाली गर्ल, मी येणार नाही या, येणार नाही आहे. खाऊन घे ना बाळा. हे हिरोईन खूप सुंदर आणि खूप गोड आहे आमची मुलगी. ही आमची मुलगी खूप शहाणी आहे. पाऊस आल्याने ह्यांचं खूप हाल होतात टेकडीवरती. खाऊन घ्या लाली, ये हे घे इथे ये, हे खा, खाली ठेवले, खा पटकन लाल्या प्लीज. लाली वीर. आता वीर पण तिथे बसणार सावलीला जागा शोधून. आणि त्याचं एक ना काय म्हणतात ते शोधकार्य काय असतं माहिती नाही आहे. जिकडे जाईल तो त्या दगडातसुद्धा काय शोधतोय, खनिजे, बहुतेक खनिजे असतील बाबा, सांगू नाही शकत. काय झालं मॅडम, नाही खायचं? एवढं वेस्ट होत जाईल बाळा, सकाळी सकाळी नाही ना खरंच खायचं. खाऊन घे, मी परत येणार नाही आता रात्री. काय आत्ता आले ना सकाळी, मी आता रात्री येणार नाही आहे, कळलं का? खाऊन घे पटकन. बराच वेळ झालं आम्ही त्या गवतातून बाहेर आलो बघा. बराच वेळ झालं तो झोपला. म्हटलं त्याला किती वेळ म्हणते चल बाळा चल बाळा. बाळाला काही कळेनच काय सांगते आई ते. हां, बाळाचे पप्पा काय असे झोपवतात का इथं? होय, इथं झोप म्हणतात का तुला? किती वेळ झाला मी त्याला चल म्हणते, कोणच नाही इकडं. हा पोरगा काही यायलाच मागे ना. मी जाते, जाऊ देत त्याला, राहायचे तर राहू देत, काय करणार मी. 10 वाजलेत सकाळचे. घरी कामधंदा आहे ना मला, सगळं आवरून परत बाकीच्यांना खायला द्यायला जायचं आहे. हां, उठले 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 शीट. नशीब माझं, नशीब. हां, काय एवढा वेळ लागतो का सांगायला आईला? चला पटपट चला, आता खूप लांब जायचं आहे आपल्याला, पर खाली तिकडं जायचं आहे. चला इकडे, इकडनं ये, चल इकडनं, तिकडनं चल इकडं. चला ये रे माझ्या दादा. नको तिकडे, नको नको बोललं ना, इकडे ये, चल तिकडनं. चला पटपट पटपट चालायचं आहे खाली. हां, आता चालायला लागलं ग माझं लेकरू पटपट. लय छान आहे ते, लय छान आहे माझा बाबू आहे ना. चला आम्ही आता मोबाईल ठेवतो ना, मी पटपट पटपट खाली जातो.